हे आज आलतो आपण डाळजमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे मी कोण बोलतोय. हॅलो गाईज, मी मोहीन आणि आज आलोय आम्ही लिकेज पाहण्यासाठी. कारण लिकेज काढण्याच्या आधी लिकेज पाहिलं पण जातं. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपण शेततळ्याचं लिकेज काय काढत नाही, नाही का. आधी तुम्हाला सांगितलेलं बरं की आपण फक्त आणि फक्त शेतकऱ्याकडे जाणार आहे, म्हणजे रानातील पाईपलाईनचं लिकेज काढू. मग ती किती अवघड असणं आपण ते काढून देतो, काय अडचण येत नाही त्यामध्ये. तर तेच लिकेज पाहण्यासाठी आज आलतो आम्ही. आणि आज लिकेज पाहता पाहता त्या मालकांनी आम्हाला स्पॉट दाखवला. किमान आमच्यापासून 300 मीटरच्या अंतरावरती पाण्यामध्ये ते लिकीज आहे आणि आम्ही किनाऱ्यापासून आम्हाला चलत त्या लिकीजापर्यंत जायचं होतं. तर आम्ही निघालोच होतो त्यावेळेस मालक आले आणि मालक म्हणले, आपण होडीचा इंतजाम करू." पण म्हणलं, "नको, आम्ही चलत जाऊ कारण आज पाहण्याचा दिवस आहे. इतर होडीवाला पण त्याचे काही चार्जेस घेतो." त्यासाठी आम्ही निघालो चालत. मी ब्लॉग इथेच थांबवला होता कारण पुढे काय जाता येईना, कारण पुढे चिखल होता आणि चिखलामध्ये आम्हाला मोबाईल घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यासाठी मी इथेच थांबवलो ब्लॉग. आणि जाता जाता मग ब्लॉगची सुरुवात केली आणि त्यानंतर मग काही वेळात आलो आम्ही पुणे सोलापूर हायवेला, म्हणजेच आपल्या मेन रोडला. तर मेन रोडला आल्यानंतर इथे दिसतो मला हा पंप. मित्रांनो, हा पंप कुठला आहे नक्की कमेंट करून सांगा मला. मित्रांनो, काही क्षणातच ही गाडी दिसली मला. ही गाडी अशा अवस्थेत का आहे आणि कशामुळे आहे आणि अजून इथंच का आहे? मित्रांनो, कमेंट करून सांगा मला. तेवढ्यात पप्पांना पण घेतलं मी लाईव्हमध्ये, कारण पप्पा म्हणले मला पण घे ब्लॉगमध्ये. कारण पप्पा ड्राईव्ह करत होते त्यामुळे पप्पाला काही घेत नव्हतो. पण पप्पांच्या सोबत बी एक व्हिडिओ काढला मी. मित्रांनो, ह्या टेकडावरून आपलं भिगवण शहर किती मस्त दिसतं ना. भिगवणमध्ये आल्यानंतर मी आलो चाचांच्या वेल्डिंगच्या शॉपवरती. कारण चाचा काही नव्हते, पण मी माझी बाईक इथे सकाळी लावून गेलतो. मित्रांनो, हा साहिल आहे. हा काय सतत विचार करत असतो ह्यालाच माहिती. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय। साहिल तर आज मिस्त्रीच झालता. मस्तपैकी ठोकाठोकी चालू होती गॅस फिल्टर धरून. भावांनो, मग मी निघालो माझ्या दिशेने, म्हणजे शेतात. शेतात जाऊन मारत होते आपल्याला औषधाचे पंप. आपल्या शेतातील रस्त्याचं कालच काम झाले, म्हणजे टापटाप डांबरी रस्त्याचं काम झालंय. पाहू शकता, मस्त डांबरी दिसतोय आणि मस्त मी गाडी पण पळवतोय. मला पण एन्जॉय वाटतोय कारण नवीनच रस्ता झालाय. मग मी टाकला औषध आणि घेतला पंप पाठीवरती आणि निघालो औषध मारायला. औषध मारून झाल्यानंतर मी निघालो घरी. जाता जाता थांबलो इंडिया फॅब्रिकेशनवरती, म्हणजे भावाच्या वेल्डिंगच्या दुकानावरती. आणि हा कार्यकर्ता दिसला तर डोकंच हलतं, कारण कार्यकर्ता काही कधी सुधारणार नाही. आणि मग आज केला मी ब्लॉगचं थांबवा इथंच. धन्यवाद मित्रांनो.